शांताबाई, अय शांताबाई, येव बापा शांताबाई, येव माय लय दिवस झाले हो बापा, लय दिवस झाले माय, तू येणं माई काहीच भेट नाही हो. येव शांताबाई, येव ना माय लवकर बाहेर आहे ना व. अरे राम 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 शालू, बापा 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 बापा, काय राहिलं वय बापा मायच्या घरी, एवढा दिवस राहिली, आत्ता आली बापा. आम्ही तर विसरूनच गेलतो माय, तुला विसरून जावाले. हो बापा, गरीबाले काय याद ठेवान तुम्ही, नाही गरीबाले काय याद ठेवान म्हटलं. तसं नाही हो बापा शालू, तसं नाही ते. तू म्हणूनच केला का तुला फोन एखादा, हा साऱ्या महिन्याभरापासून मायाशी इथे जाऊन बसली. त्या मायचा नंबर आहे का, त्या बाबाचा नंबर आहे का, त्या भावाचा नंबर आहे आमच्या जवळ, त्या नवऱ्याचा नंबर आहे. त्या नवरा येता जाता भेटते आम्हाला, येता जाता आम्ही विचारतो कधी येते शालू, कधी येते शालू. आणि शालू पाहिजे तर आत्ता आली बापा. अगे काय सांगू माय शांताबाई, ना तू या पार्ट नंबर ना गंगाचा पार्ट नंबर, कोणाचाच नंबर पाठ नव्हता मानवल्याशिवाय. आणि त्याला म्हणा मानवऱ्याले, कावा कुठं आहे व तुम्ही, मी वावरात आहे. कावा कुठं आहे व तुम्ही, मी घरात आहे. मला तर बाहेर म्हणजे असं कधी सांगितलंच नाही त्यानं. एखाद्या वेळेस म्हटलं असतं बाहेर आहे तर म्हटलं असतं काय शांताबाई जवळ द्या बा, तर कायचा बिचारे तो वावरात ना घरात मला कधी बाहेर सांगेच नाही, तर राहूनच गेला बापा. काय सांगू तुला, अशी हकीकत झाली. असं पाय बरं. आणि तब्येत कशी आहे शालू आता. माय शांताबाई एकदम ठणठणीत तब्येत आहे आता, मस्त झाली. मामाईने बम पैसा लावला मले, ह्या भिकाऱ्याला करून दिली मले. याच्याकडून काही पैसा लावला नाही झाला, यानं मामाच्या घरी नेऊन टाकलं मले. जे काही केलं ते मामायनच केलं बापा. आणि काय करतं, नवरा होय तर शेवटी या लागलं त्याच्या अंगणी, मग काय करतं. आता नशिबी पडलं आणि वाराने घडलं बापा. त्याला तरी दोष देऊन काय फायदा आहे काय. त्याच्याजवळ जर पैसा असता तर त्यालाच लावला असता. आणि जाऊ दे ना, त्याच्याजवळ पैसा नव्हता म्हणून त्याला लावला नाही. जाऊ दे, तू काय एवढं टेन्शन घेऊ नको. नवरावर तू यावत हो, तू या उद्या त्या मायासोबत नाही बोलशील, पण नवऱ्यासोबत तुला बोलाच लागते. काय करतं मायबाप आयुष्यभराला नाही पुरत ना. आता मायबाप आहे तर त्याला असं वाटते करते इच्छे मायबाप मेल्यावर त्याला बायकोची किंमत जर कळली तर करण तो, नाही कळली तर मग काय राम जाणे बापा. हो वा, जाऊ दे ना. अव तू मला सांग शांताबाई, एवढं जर मी टेन्शन घेतलं असतं, काय लिहायची जिंदगानी केली असती फाटक्याची मीनं. पाहिला असता एखादा, मला काय भेटत नाही काय, दुसरा नवरा करून दिला असता मामाईनं. आता काय करतो, दोन पोटी आहे बापा. आणि कसं वागवा लागते आता. नशिबी पडलं वराने, आपल्याला ते कामाचं मत नाही 17 नवरे करायचे. जसं आहे तसं आहे, आपण त्याच्याच घरी राहतो. बरोबर आहे हो बापा, बरोबर आहे. काही 17 नवरे नको करू. हो ना, तर पांचटपणा करशील काय. कावा गंगा काय म्हणते मग, कोमल गिमल कुठे गेली, दिसली नाही. अमाय शांताबाई, कोमल घरीच आहे व. तिला बरं नव्हतं सर्दी ना, तर घरीच आहे ते. तर शांताबाई पाय, मी तुला गोष्टी सांगणंच भुलून गेली वया कमलीच्या यानं. काय माय कमलीचं तोडात नाव येते व शालूच्या यानं. मी काय म्हणतो ती शांताबाई तुले, अमाय सांग ना गंगा, काय म्हणतो ते. कमलाच्या भावानं सोयरा आणला बिचारे. 10 एकर वावर आहे म्हणते. 8 एकर ओलीत शेती आहे, आणि 2 एकर कोरडवाहू आहे, 2 भाऊ आहे. आणि पोरग गिरग 12वी पास आहे म्हणते, जास्त शिकलं नाही आहे. आणि दुसरपणा आहे म्हणते पोरग, म्हणजे दुसरपणा म्हणजे कसं सांगू, लग्न जुळलं, साक्षगण झालं, आणि साक्षगण झाल्याबरोबर ती पोरगी पळाली म्हणते. तर मग कुवारच पोरग समजाव ना, आहे का नाही. तर कुवारच पोरग आहे तर सगळं काही चांगलं आहे म्हणते, ठीकठाक आहे म्हणते. तर त्यानं असा सोयरा आणला. तर म्हणून मी म्हणतो ती का बा, चल आपण इथे सांगायला जाऊ कलावतीच्या माईले. माई बाई, हो का व, कमलाच्या भावानं. काऊन कमलानं कसं आणू दिला सोयरा बापा. कमलानं तर भडकायला पाहिजे त्याच्यावर. अव शांताबाई, इथे कसं आहे ना, तिचा भाऊ माझ्यासोबत साजरा बोलते, त्या दोघा बहीण भावाचं काही पटत नाही. अव तिचं माहेरी पटत नाही, काहीच नाही पटत, म्हणून तिला कोणी मुंगत नाही. गावात पडली राहते संट्यासारखी, 12 महिने कुठे जाते का नाही जात. अहो कोणी विचारलं तर पाहिजे ना. तर म्हणून मग माझ्यासोबत चांगला बोलते तो. तर आहे म्हणे, मी अशीच गोष्ट केली तर मी त्याला भाऊ मानतो, थोडी मला चांगली बहीण मानते. तर असं आहे मग, टाकते काय कानावर गोष्ट शशिकलाबाईच्या. असं चांगलं आहे ना मग. 10 एकर शेती आहे, 8 एकर वलतीची आहे समजा आहे ना, आणि 2 एकर कोरडवाहू आहे. चांगलं आहे ना, विचारून पाहिजे ना मग. मग त्या तारीख गिरीक दिली का त्याले. नाही हो बापा शांताबाई, तारीख गिरीक कशी देऊ बापा. तारीख गिरीक नाही दिली मी ना म्हटलं त्या पोरीच्या मायले विचारतो म्हटलं मी, का बा मायाकडे सोयरा आहे, बोलावू काय नाही बोलावू काय, असं विचारतो म्हटलं. आणि त्याच्या बादमध्ये तुम्हाला सांगतो म्हटलं. तर पहिले आपण शशिकलाबाईच्या घरी जाऊ, त्याच्या कानावर टाकू. ते जर म्हणत समजा उद्या बोलाव तर उद्या बोलावून, ते जर म्हणतो होळी झाल्यावर बोलाव तर मग होळी झाल्यावर बोलावू. नाही काय, आपली काही एवढी जबरदस्ती नाही आहे बाई. कसं आहे ना, आपण कोणाचं चांगलं करतो ना, त्याच्या नशिबात जर वाईट असेल तर दोष आपल्याला लागते. समजली ना तुम्हाला मनाचा अर्थ काय आहे तो. हो समजली मी. कसं आहे, आपण कोणाच्या मदत पडून राहिलं की बाईचं जर नुकसान झालं तर ते समोरचे आपल्याला दोष देतील, असं त्या मनाचा अर्थ आहे, मला समजलं. पण पाहू ना आपण, आता काही आल्याबरोबरच तिच्या गळ्यात हात होईल टाकणार आहे ती. पाहू ना, बोलावून घेतो. आणि चल आपण शशिकलाबाईला सांगू काय म्हणते काय नाही, तर नंतर मग फोन लावून देतो तू. तेच म्हटलं, म्हणून मग तू राय घ्यायला आली मी, तुलेच घेऊन मग मी तिथे जातो आता. म्हणजे तू आमच्यासोबत चल शशिकलाच्या घरी. असं बरं चल ना, मी येतो. झाले बाय काम धंदे झाले, चल ना मी येतो. काव शांताबाई,
ते पोट्टी एवढी वाया गेली असून तुला तिच्यासाठी असा पाय कोण काढला बाहेर त्याचं चांगलं करण्यासाठी? चांगलं करतच होतं एखाद्या गरीबींचं करती आणि त्या पोट्टीचं काय करून राहिली हो तू? गंगेली म्हटलं मी ना बाई, मला नाही आवडत. मला बोलून बसली होती, तुम्हाला का कमी बोलली आहे काय? आणि तिथं चांगलं करायला निघाले बापा तुम्ही. जाऊ देव बापा शालू, जुनं खोड नको उकरून काढू. सुधारली ती पोरगी, आता सुधारली. जुनं सगळं विसरून जा लागते. आपल्या नवरा एवढ्या रंगाचं बोलते, आपण धरून ठेवतो काय? ते नाही धरून ठेवत. आपली लेकबाय तशी लोकांची लेकबाय. असं धरून जमान्यात राहिलो तर चांगलं टिकतो बाई. आपणच जर चांगलं नाही राहू तर कोण आपल्यासोबत चांगलं राहील काय? नाही. मग आपण जर चांगलं राहिलो तर समोरचं आपल्यासोबत चांगलं राहते. आपल्या चांगलेपणा पण त्याच्याही सोबत चांगलेपणा येते. असा विचार करायला लागते शालू. मग कसं आहे, मग हा इरीत कुदला आणि मी इरीत कुदली तर मग तू आता माझ्यात फरक काय आहे? काहीच फरक नाही आहे. थोडासा विचार करून चालायला लागते बाई, नाही काय? बरी बापा शांताबाई, तू बापा मोठी समजदार आहे. मोठी समजदार आहे. तुझ्यासारखा दिमाग आणि तुझ्यासारखं मन, तुझ्यासारखा स्वभाव देवानं कोणालाच नाही दिला बाई आपल्या याच्यात. तसं काही नाही व बापा शालू, तसं काही नाही व. देवानं तोंड दिलं गोड बोलासाठी. आता मूर्खाच्या मागं लागल्यानं काय फायदा आहे काय? तर मूर्ख सोडून द्यायचा. जर आपण त्याला सांगून जर तो सुधारला नाही तर त्याला मूर्ख समजायचं. आणि जर आपलं सांगून सुधरून राहिला तर त्याचं आपण चांगलं करायचं ना. त्या पोट्टीला आम्ही सुधार म्हटलं, सुधारली ती आणि तिचं चांगलं करायचं मागं लागलो, बस. दुसरं काय आहे? काहीच नाही. असं झालं ते. बरं बापा, बरं बरं बरं, सुधरवा. मी तुमच्या सोबत सामील होतो बापा. का व? तू शांताबाईच्या घरी गेलती का व? साऱ्या गावात बाजार करून राहिली. बाजार कुठे? इथं तिथं झगडा लावून राहिली. आमचं नाव खराब करून राहिली. आमचे नाव खराब करायले. शॉप टिकाव तुले त्या मायचं त्या बापाचं असंच नाव खराब केलं असतं का व? नवऱ्याला टाकला म्हणता शॉप तुले 50,000 रुपयाचं पेमेंट येते, त्याचं कशी कच खातं व? तवारी वाटत तुले टकला. आता टकला दिसून राहिला काय? पहिलेच मग पैशावर काय धावली, टकल्यावर धावती. चांगला पाला लागत केसावाला, काय शार डोमर थुत्रे पाले सुधी नाही. गावात आमच्या नावाचा पचका करून राहिली. डोमर तोंडाची बाजार करून राहिली म्हणजे? अय सासूबाई, अगावचं बोलायचं नाही सांगून राहील तुम्हाला. एवढे सुनीवर अत्याचार नाही करा लागत. तुमच्या पोरीचं उद्या चालून लग्न होणार आहे. मोठ्या तोंड उच्ची करू तुम्ही मला सांगून राहिल्या, शिव्या देऊन राहिल्या. पावा तुमच्या मायचं तुम्हाला दिसत नाही. मी तुमच्या मायला एवढ्या रंगाची बोलतो काय? तुमची माय मला पा किती रंगाचं बोलून बसते. आपण म्हणा बाई चल जाऊ दे, सासू आहे. आणि शांताबाई तरी विचार जा बरं, मी जाऊन काय सांगितलं आणि काय नाही सांगितलं तर. म्हणजे तुमच्या सोबत काही झालं तर रुसवा फुगा सांगायला तुम्हाला मैत्रिणी आहे. आणि मी का माझ्या नवऱ्यासोबतच सांगा. नवऱ्याला सांगत नवऱ्याची का ना भरता म्हणता? तिकूनही बोलता व. मोठ्या हुशार दिसून राहिल्या दोघी जणी तुम्ही तर. पण वहिनी मला एक गोष्ट सांगा, तुम्ही मला एक गोष्ट सांगा. तुमचं चुकत नाही काय? माई आई मी तुम्हाला उली कामं करू लागतो. आम्ही आमची कामं करून जातो ना. तुम्हाला तुमच्या नवऱ्याचं तुमचंच करणं नाही होत तुमच्या ऐकून. लेकरं झाल्यावर मग कसं करा तुम्ही? एवढ्या कामाला रडता तुम्ही, नुसतं एवढ्या कामाला रडाले आणि अशा फुसक्या गोष्टी तुम्ही दादाजवळ सांगता. मी म्हणतो ह्या घरातल्या ज्या गोष्टी आहे बायकाईच्या कामाच्या, त्या हांडोण्यावर तुम्ही दादाला कोण सांगता? दादा हांडोणे आहे काय? नाही हांडोणे आहे का दादा? तुम्ही आम्हाला सांगत जा ना ताई, हे तुमचं बरोबर नाहीये. मला 2 कामं करू लागा, नंतर तुम्ही बाहेर जा. असं 2 शब्द सांगितले प्रेमानं तर काही होते काय? भांडण झगडा काही होत नाही. समजदारीनं काम घ्या लागते. घरच्या माणसाला सांगितलं तर घरच्या माणसाच्या मनात आमच्याबद्दलची वाईटपणा निर्माण होते. कसं आहे मग दादाला काय वाटन? दादाला असं वाटन का माई बहीण माई खराब आहे बा, माय बायकोलाच काम करायला लावते. असं आहे ना ते. माणसानं कोणाच्या नजरेत पाडाव नाही, चांगलंच ठेवाव. म्हणून नाही काय याला त्याला सांगितल्यापेक्षा तोंडावर बोलून द्या वहिनी, तोंडावर बोलून द्या, विषय संपला. आता माय बाई आणि भल्ली समजदारीच्या गोष्टी करून राहिली व कलावती तू. लग्नाला काढली का नाही काढली तुले तर? तू मला सांग, माझ्या नवऱ्याला तू हांडोण्या म्हणून राहिली, काही बोलून राहिली. तुझ्या भाऊनी वाई का होतो? आता माझ्या आता नवरात झाला टकला म्हटलं मी ना, माझ्या नवरात झाला. लाडांना मी त्याला काही म्हणू शकतो, टकल्या काही म्हणू शकतो मी, XYZ. पण मी काय म्हणतो, मी नवऱ्याला बारीक गोष्टीने सांगन तर मग काय बाहेरच्या एखाद्या पोराला जाऊन गोष्टी सांगन काय? तू मला सांग, एखाद्या बाईजवळ कुठल्या गोष्टी करन काय? घरच्या माणसाला सांगितलं तर समाधान होत नाही काय? बोलली आहे व तू. आता तुझ्या लग्न होय, तू नवऱ्याला बारीक गोष्टी सांगशील, सासूला सांगशील काय? आणि सासूच्या बद्दलची जर एखादी वाईट गोष्ट असन, सासूबाई जर त्यावर अत्याचार करत असन, त्या नवऱ्याला सांगशील नाही काय? तू सांगशील नाही काय? नवऱ्याला सांगता म्हणता उली गोष्टी नवऱ्याला सांगत का? बाहेरच्या लोकांना जाऊन सांगत मोठी गोष्टी सांगून राहिली मला तू तर समजदारीच्या व. वहिनी मी काय म्हणतो, माय हिरस नका करू तुम्ही, माय हिरस नका करू. मी मा नवऱ्याला सांगन काय, याला सांगन काय, त्याला सांगन काय? वहिनी कसं असते ना, ज्याच्या नशिबात जसं असलं तसं भोगाच लागत असते. आता तुम्ही मला सांगा, मी किती दिवस राहीन आणि माई किती दिवस राहीन? 2-4 दिवसच राहीन ना. त्या कामाला गेल्यानं होते काय? आता मायचं घर होय म्हणून मी जराशी ठाकूरकी करतो. जर चांगल्या शब्दात सांगितलं म्हटलं तर मी जराशी ठाकूरकी करतो. कसं आहे का बा, आता मला 2-4 महिने असंच राहिले भेटन. सासरी गेल्यावर तर मला झाक मारून कामं करावंच लागन. वहिनी तुम्ही म्हणाल कशी बोलून राहिली येतं, असं असते वहिनी. पोरगी मायच्याच घरी सुख घेत असते, म्हणून मग वहिनी काय असं करावं काय? आता नाही म्हणता मी माई कामं करतोच ना.
आता आईचा स्वभाव जरासा घाणेरडा आहे, मलाही माहित आहे. मला तर रंगारंगाची बोलून बसली व वहिनी, तुम्हाला काय सांगू, असं माझं म्हणणं होय, बाकी काही नाही बापा. जाऊ दे ना व, हिने किती काही समजून सांगितलं तरी मायेचे संस्कार हिच्या मला हिची माई अशीच असेल ना. जसं आपल्या घरात घडते ना तसंच लोकांसोबत वागतो आपण. हो, मायेचे संस्कार शेवटी ते पाय हो. इतकं तर माझा दिमागच खराब होते. मग मी काय म्हणतो, आपल्या घरात एवढे प्रकरण होत असन, तुम्ही मला दोष द्या, मला रंगारंगीचं बोला, माया खानदानीवर काऊन जाता तुम्ही, मायले काऊन दोष देता? पावताई, हे तुमची माय अशी बोलते मला, म्हणून माझा दिमाग खराब होते. आता तुम्ही मला सांगा, आता तुम्ही सुधारल्या, याच्या आधी तुम्ही एवढ्या बिघडल्या होत्या, त्या काजल कमला सोबत राहून राहिल्या तेव्हा किती बिघडल्या होत्या तुम्ही दुनियाभराच्या. तेव्हा तुमच्यावर तुमच्या मायचे संस्कार होते काय? आणि मी जर असं म्हटलं तर तुमची आणि तुमच्या मायची किती झोंबाची वय मग. म्हणजे तुम्ही मला काही बोला सून व्हायचं आणि तुम्हाला तुमचं दिसत नाही का बा मग? म्हणून माझा दिमाग खराब होते. तुम्ही मला रंगारंगीचं बोलून राहिला ना, बोलला मग मी तिच्या तिथं बोलतो, पण खानदानीवर नका जाऊ, मामाचे संस्कार नका दाखवू. संस्कार काय असते ना हे तुमच्या पोरीवरचे पहा तुम्ही. मग माझा दिमाग फालतू गरम व्हाले. एवढं सगळं प्रकरण घडलं याच्या आधी, हे तुम्हाला दिसून नाही राहिलं? मामाचे संस्कार तुम्ही मला सांगून राहिले मुलीच्या कामासाठी, म्हटलं का नाही म्हटलं तर? असं तू मायवाले संस्कार काढलं मुज्जर आहे तू, त्या एवढं बोललं नाही होत बापा आपल्या इकून. काय रंगारंगीची बोलून राहिली व तू, रंगारंगीची बोलाले बापा. माय संस्कार काढून राहिली, माय संस्कार काढून राहिली म्हणता. माय पोराने मला ठेवलं नसतं, मी एवढी बेकार असती तर, भानगोडी असती तर, डाग नाही म्हटलं माझ्या सासूसोबत माझ्या भांडाचा. तू होय बाई माझ्या घरात आली ना, आमच्या संसाराला आग लावून चालली, आग लावून झाले. माय संस्कार काढून राहिली, ते संस्कार काढले. माय पोरगी बिघडली होती काय? संगत तिने एवढ्या लोकांची खराब लोकांची घेतली, पण संगत तिने आयुष्यभरासाठी ठेवली का सोडली तिने संगत? म्हणजे ते याचा अर्थ तुझ्या हे वाईट, तुझी पोरगी दुनियाभराची बिघडली आणि तू मला म्हणून राहिली माझी पोरगी कायची बिघडली आहे? नवीन लग्न करून देऊन राहिला, पयाली का कोणाचा हात धरून? ते पहिली नाही पयाली, आमच्या 17 झाला तिचा, दुसऱ्या वेळेस आम्हीच करून देऊन राहिलो. नाही तुम्ही मामाचे संस्कार काढू शकता, मामाईले पुरी धुवून घेता, आणि तुम्हाला एक शब्द म्हटला नाही का नाही म्हटला, लढून पडून आपलं खरं करता. सासूबाई, तुम्हाला काही म्हटलं होतं काय मी ना? तुम्ही मला त्या दिवशी किती दबावात ठेवलं. आता पोरगी आहे पोरगा आहे, तुम्ही त्याच्यासमोर एवढं बोलून नाही राहिल्या, नाटक करून राहिल्या. सासूबाई सांगून राहील तुम्हाला, मग तुम्हाला माया राजवटीतच राजवट करणार, माया राजवटीत तुम्हाला राजवट करणार. मी सांगून राहिली, तुम्ही आता माझ्यासोबत चांगल्या वागान, समोरचं भविष्य तुमचं चांगलं राहील. माणसाला जसं जसं म्हातारपण येते म्हणते ना, तसं तसं माणूस बच्चा होते म्हणते. तर लहान लेकराला कसं सांभाळायला लागते हे मला चांगल्या तरीक्यानं समजते. सासूबाई, एकदम एवढा भार नका करू. मी ना एवढं काही बुरं नाही चितलं तुमचं, आणि तुम्हाला काही काळी घेऊन मारलं नाही मी ना. दोन शब्द प्रेमाचे चांगले बोलणं असते, तुमच्यात ते नाही आहे. सासूबाई, तुम्ही लोकांना दाखवता पण हाय नाही तुम्ही तशा. तुम्ही सांगता सासूसोबत भांडल्या नाही, पण तुम्ही भांडल्या असाल 101% गॅरंटी देतो मी. माझ्यासोबत असं तुम्ही असा बर्ताव करता, सासूसोबत कसा केला असन मग तुम्ही? ते सासू निभावून घेणारी असन मग. मग तुमची सासू निभावून घेणार होती तर तुमच्यावर कोण सासूचा असर नाही पडला? आणि तुम्ही मग अशा भानगोळ्या आहेत म्हणून मी भानगोळी आहे अशी, असंही म्हटलं चालते. त्याच्यापेक्षा एक काम करतो ना बाई, मी माझ्या तरच आहे ना तुम्हाला, तरच आहे ना मायावाला, माझ्या पोरीचं लग्न होऊ दे. एक तर मी मेन लावून घेतो, नाही तर फाशी घेतो. सांगून राहिली मी, रात नाही बी तुमच्यासोबत, नाही रात मी एकटी राही. माय तुम्हाला दोघं आवडते, तुम्ही दोघं राहू नाही का नाही? तुम्हाला तिसरा माणूस आवडत नाही, पटत नाही तुमच्या. हा, तुम्ही तुमचे 2 लेकरं, तुम्हीच दोघं. आणि लेकरही नका होऊ देता लागेल तर, तुम्हाला अडचण होत असेल तर दोघंच जण राहा. मी मरतो, हिचं लग्न उरकवून देतो, हिचं साजरं करतो, मरतो मी, नाही राहत मी. कायले बापा आम्हाला पापाचं भागीदार बनायला लावता? तुम्ही तुमच्या मस्तीनं पळा, तुम्ही तुमच्या मस्तीनं मरा, लोक आम्हाला म्हणन सुनीच्या ना मिली कायले. मी आता चालली जातो ना गावले. तुम्ही इच्छा ना मी गावची, आणि तुमच्या पोराला सांगून देतो, तुमच्या पोराला जर पटत असन तुमच्या पोराले घे म्हणा माझ्यासोबत, नसन तर मग तुमच्या पोराला इथंच राहू द्या. पोराचंही लग्न करून टाका, दुसरं पोरीचंही करून टाका, आणि मी जातो मामाईच्या घरी. मी लागायचं तशी संटी राहतो, मी ब्राह्मणीन होऊन जातो मामाईच्या घरी जाऊन. कायले माझ्याने मरता तुम्ही, कायले तुमच्या घरात भांडण होते मायाच्या, तर मी कायले राहतो मग? मी चालली जातो. राहा बाबा तुम्ही राहा, हो ना? तर मी चालली जातो, राहावं तुम्ही, राहा चांगले, आणि तुम्ही राहावं. येतो मी. म्हणूनच म्हणून राहिली शांताबाई का जराचं वातावरण शांत होऊ दे. सासा सुनाचं, ती ननद भावजायचं, आणि ते नवरा बायकोचं त्याचं भांडण चालू आहे बाई त्याच्या घरात. आपण जाऊन फालतू वाद वाढून जाय नाही काय? असं म्हटलं हिच्या समोर, तसं म्हटलं हिच्या समोर, म्हणून सांगून राहिली मी का 2-4 मिनिट थांबून जाय, नाहीतर मग आजचे दिवस थांबून जाय. त्याच्या घराचा झगडा भांडण संपू दे. ते शशिकला बाई मग बाहेरच येते, काय झालं काय नाही सांगते. तर कसं आहे, कोणाच्या घरी भांडण चालू असलं म्हणजे नाही जा, म्हणून सांगायला आली मी. हो बाई पार्वती, बरोबर आहे ते वाद. लयच भांडण चालू आहे का व मारापिटी चालू आहे का व पार्वती? नाही व गंगाबाई, तोंडातोंडानच मारते, एकामेकाला बोलून घेऊन राहिले.
तोंडानं चालू आहे त्याचं. मला यायचं समजतच नाही बापा. नुसतं ते कामासाठीच यायचं रोना आहे. कामासाठी रोना असाले. पाशिन तर चौघ बापा घरात चौघ असाले. मग नाही तर काय वय शशिकला बाई जरा शिक समजून निघत सुनीले. उद्धटच आहे ते बोलाले. उद्धट असाले. आणि तिच्या पोरीला नाही बोलत ते. तिच्या पोरीले जरा शिकही नाही बोलत. आणि सुनीले मार बोलून बसते. आता माहिती का त्या दिवशी काय काय सांगितलं सुनीनं. तरी तिने कुठल्या गोष्टी नाही केल्या म्हणे. ते मायले असं म्हणजा नका म्हणे. रागाच्या भरात आली मी रडली म्हणून तुम्हाला माहित पडलं म्हणे. नाहीतर ते स्वभावले गिबावले चांगले आहे, बेकार नाही आहे. आता कोणत्याही पोरीचं दिमाग खराब होते. आपलं उलटे शिलटण खानदानीवर गिंदानीवर बोललं म्हणजे. का हो तुम्ही तर मोठ्या गवईदार झालता हो बापा. मोठे तेच चांगल्या सुधारले असं झालं तसं झालं. अव कुत्याचं शेपूट हेकोडत असते सुधरत नसते माय. तुम्ही म्हणता बापा सुधरते म्हणून. मला तर काहीच हे नाही वाटतच नाही मला सुधारले असं म्हणून. तसं नाही हाय व शालू ते त्याचा तो घरगुती मॅटर झाला आता. तो घरगुती मॅटर झाला. ते पोट्टी अशी वेगळीच बेकार होती. आता ते तो बोलल्यानं काही बेकार होत असते का माणूस. घर वय चालूच राहते. भांडायला लागतच असते. बोलणं चालूच असते. आता काय दुसऱ्याच्या घरातला अंधार पाहतो म्हटलं तर मग लय निघते. काय माहित बाई तुम्हीच मोठ्या गवेदार बनाले. बना बापा. माय रश्मी नाही दिसली व. रश्मी कुठे गेली व. रश्मी दिसलीच नाही बाई. कालपासून कुठे गेली काय गेली तर तिच्या घराकडे नाही गेली बाई. पाहा लागन बाई रश्मीच्या घराकडे जाऊन आली नाही. पोट्टी नाही आली पिंकी. काय झालं काय नाही तर बापा तब्येतीने काय बरोबर त्याच्यात जा लागन बापा. भूत दिसला तेव्हापासून गेलीच नाही मी. असं हो बापा शांताबाई असं. हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे. तर नमस्कार मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग आपण भेटूया उद्याच्या भागामध्ये. नमस्कार.